श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलवरती स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत टाकतो, त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असे वागू नका. माणूस म्हणून जन्माला आलास, लाखो मोलाची माणुसकी कधी विसरू नकोस. काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात, हे आपल्याला बऱ्याचदा बोलून झाल्यावरती लक्षात येते. चांगल्या माणसांची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो अशाही माणसांचा सन्मान करतो त्यांच्याकडून त्याला काहीही मिळण्याची आशा नसते. समोरच्याला समजावून सांगूनही तो जर समजत नसेल तर तुम्ही स्वतःलाच सांगा की हा माणूस आपला नाही. येथे वेळ वाया घालवायचा नाही. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तेथे घास असावा सुखाचा. तरच जीवनाला अर्थ आहे, इतर सर्व काही व्यर्थ आहे. तुमच्या आयुष्यात दुःख येतात म्हणून तुम्ही दुःखी आहात, पण लक्षात ठेवा, भोग हे भोगावेच लागतात. चांगले करूनही तुम्हाला काही लोक वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्यात इतपत त्यांची पात्रता नसते. त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त तुमचे चांगले कर्म करत राहा, कारण मी तुम्हाला पाहत आहे हे विसरू नका. कधीकधी आपली इच्छा नसताना सुद्धा काही आयुष्यातून डिलीट करावे लागते, आणि मनातून सुद्धा. तू नाही तर मी नाही ही तर फक्त बोलायची गोष्ट आहे. खरं तर या जगात कोणाचे कोणावाचून अडत नाही, हे त्रिकाल सत्य आहे. परिस्थितीप्रमाणे माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारी माणसे सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. जी माणसे समजावून सुद्धा समजत नाही, अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही, हे लक्षात ठेवा. ही माणसे समुद्रासारखी नेहमी खारटच राहणार. व्यक्तीचं मन साफ नसेल तर त्याचा चेहरा सुंदर असून काहीही फरक नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी सांभाळतील. एकटे असाल तर ते तुमच्या सोबत राहतील. जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि सेवा करा. तुमची सेवा कधीच फुकट जाणार नाही. स्वामी म्हणतात, माझं नाव जरी तुझ्या मुखात आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. हाच तुला माझा आशीर्वाद आहे. दुःखी होणे सोड. तुला काय वाटते? फक्त धोका दुःख तुलाच मिळाले का? धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो. धोका का होईना पण प्रत्येकाच्या वाटेला येतो. बाल, वाईट दिवसात सगळ्यांनी तुझी मजा घेतली, पण लक्षात ठेव, दिवस बदलायला वेळ लागत नाही. माणसं जोडण्यापेक्षा माणसे ओळखणे आता महत्त्वाचे आहे. बाळ, जगताना असे जगा आणि वागताना असे वागा की स्वतःला स्वतःची आवड निर्माण होईल. दुनियेचे काय घेऊन बसलात? त्यांची आवड वेळेनुसार बदलते. बाल, सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. सगळं छान होणार आहे. तू फक्त कर्म तुझे चांगले ठेव. स्वीकार असेल तर होय स्वीकार आहे असे टाईप करा. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात. शब्द कधी विसरता येत नाही. माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं मन जपतो. पण तरीही तू दुःख मानू नकोस. तुझे मन आणि तुझे कर्म मी पाहतो आहे. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पण खरं तर दिवस तेच आहेत, मात्र लोक पहिल्यासारखी राहिलेली नाहीत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.